दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा सण. पण समाजात काही कुटुंब अशीही आहेत ज्यांच्यासाठी हा सण काळोखासारखा असतो. मात्र अशा गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी तौफिक शेख यांच्या ताज सोशल ग्रुपने पुढाकार घेत गरीब कुटुंबांना मदत दिली. ताज सोशल ग्रुपच्या वतीने नई जिंदगी येथे गरीब कुटुंबांसाठी सामाजिक उपक्रम राबवत दिवाळीपूर्वी मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. जिस तरह हम रमज़ान के अंदर हमारे ज़रूरतमंदों को, मुस्लिम समाज के मुस्लिम भाई बहनों को शिरकुंबे का साहित्य सामान बांटते, उसी तरह दूसरे समाज के लोग को जो ज़रूरतमंद है, गरजू लोग हैं, दिवाली का जो सन है अच्छी तरह वो साजरा करना। क्योंकि आप लोग को मालूम है गरीब तबके के लोग, ज़रूरतमंद के लोग हैं। हरिद्वार बाग में बहुत से लोग हैं और अभी यहाँ पर जो बारिश की वजह से जो पूर आया, जो लोगों को बहुत बड़ा नुकसान हुआ, लोगों के जो घरों में पानी गया, जिसका अनाज का नुकसान हुआ बहुत, तो ऐसे लोगों को हम एक सवाब मिलना, नेकी मिलना, पुण्य मिलना, ये हमारी नीयत है, हमारी सोच है ताज फैमिली की हमारी। इसलिए आज यहाँ पर ज़रूरतमंदों को किट देकर हम एक हिंदू मुस्लिम का जो भाईचारा है, जो एकता है, एक ही इत्तेफाक है, वो बरकरार रखने के लिए हमारे पार्टी की जानिब से, ताज ग्रुप की जानिब से आज यहाँ पर जो प्रोग्राम रखा गया है। यावेळी गरजू आणि आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी ताज सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष, माजी नगरसेवक तौफिक शेख, माजी नगरसेवक किसन जाधव, जुबेर बागवान आदींच्या प्रमुख उपस्थितीत अन्नधान्य, कपडे, मिठाई आणि दिवाळीचा शिधा असलेल्या शिदेचे वाटप करण्यात आले. आजच्या या दिवाळी किट वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना एक आनंद वाटतो की ह्या भागातील जसं मुस्लिम समाजाच्या रमजानकरता तौफिक भाई धावत पळत येऊन ह्या भागातल्या लोकांच्या रमजान ईद चांगल्या पद्धतीने साजरी व्हावी याकरता ईदचं किट वाटप करतात. त्याचबरोबर ह्या भागातील हिंदू गरजवंत लोकांसाठी दिवाळी चांगली साजरी व्हावी या उदात्त हेतूने त्यांनी अतिशय चांगला हा उपक्रम राबवलेला आहे. जे गरजवंत आहेत त्यांच्यासाठी हा दिवाळी किट देऊन त्यांनी हिंदू आणि मुस्लिम हा बंधुभाव आणि सामाजिक सलोखा त्यांनी राखलेला आहे. या त्यांच्या उदात्त उपक्रमाला मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मी शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून तौफिकभाई आणि ताज सोशल ग्रुप सातत्यानं लोकांचे उपयोगी असं कार्य त्यांच्या माध्यमातून सातत्यानं होत असतंय. त्याचाच एक भाग म्हणून आज दीपावलीच्या पूर्वसंध्येला गरीब कुटुंबांचं आणि गरजू कुटुंबियांचं दीपावली गोड व्हावं हा उदात्त हेतू त्यांनी मनामध्ये ठेवून या ठिकाणी फराळाच्या किटचं वाटप आणि ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी काठीचं देखील वाटप या ठिकाणी केलेलं आहे. मी खात्री बाळगतो येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तौफिकभाई पैलवान असतील आणि त्यांचे सर्व सहकारी असतील ते चांगल्या मताधिक्यानं तुम्हा सर्व माता भगिनींच्या आशीर्वादानं निश्चितपणानं राष्ट्रवादी पक्षाचं प्राबल्य या भागातून ते दाखवून देतील अशी आशा व्यक्त करतो.